मुंबईमध्ये थोड्याच वेळात ओबीसी नेत्यांची बैठक, छगन भुजबळांच्या निवासस्थानी बैठक। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणी संपली, राहुल नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याची सुप्रीम कोर्टाचे आदेश। प्रकाश आंबेडकर मविया सोबतच असतील तर मवियाच्या जागा वाटपावर लवकरच तोडगा निघेल, संजय राऊतांची माहिती। पक्षांतरबंदी कायद्याचा पुनर्विचार होणार, कायद्याच्या पुनर्विचारासाठी संशोधन समिती स्थापन, समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती। दिवसाढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्या नार्वेकरांनाच पक्षांतरबंदी कायदा समितीचे अध्यक्ष केलं, तर नार्वेकरांची नियुक्ती हा सर्वात मोठा फ्रॉड, अंधारे राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच, कोणाचं चांगलं होत असलं की त्यात माती कालवायचा काहींचा धंदा, जरांगे पाटलांचा भुजबळांवर घणाघात। नव्या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सभा घेणार, सगळे सोयरे शब्दातच मराठा समाजाचं कल्याण, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। अवघ्या 6 दिवसात मुंबईत 28 लाख घरांचं मराठा सर्वेक्षण, तर 2.5 लाख कुटुंबांचा माहिती देण्यास नकार। ओबीसींचं आरक्षण आता संपल्यात जमा, ओबीसींमध्ये घुसखोरी होतीये, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। खासदार संजय राऊतांची आज रोखठोक मुलाखत, सुषमा अंधारे घेणार संजय राऊतांची मुलाखत, पुण्यातील युवा संसद कार्यक्रमात होणार मुलाखत। आठवडाभरात देशात समान नागरी कायदा लागू होईल, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी, 500 कोटींच्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची चौकशी। काँग्रेसच्या भूमिकेनं इंडिया आघाडीचं भवितव्य धोक्यात, काँग्रेसकडून एका म्यानात 2 तलवारी ठेवण्याचं काम, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। काँग्रेस जाहीरनाम्याचा पहिला मसुदा फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याची शक्यता, निवडणुकीची घोषणा होईपर्यंत आमचा जाहीरनामा तयार होईल, काँग्रेस खासदार शशी थरूर यांची माहिती। दिल्लीतील भाजप खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता, समाधानकारक कामगिरी नसलेल्यांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता। अयोध्येत श्रीराम, बिहारमध्ये पलटूराम, सामना अग्रलेखातून नितीश कुमारांवर हल्लाबोल, पंतप्रधानच पलटूराम बनले तिथे राम तरी काय करणार, राऊतांची मोदींवर टीका। आणि आप हरियाणातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार, लोकसभा निवडणुका इंडिया आघाडीचा भाग म्हणून लढू, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार असल्याची माहिती, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पूर्वतयारी बैठक। उद्धव ठाकरे 5 तारखेला कोकण दौऱ्यावर, एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवींची उद्धव ठाकरे घेणार भेट। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर, विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार राहणार उपस्थित। संसद घुसखोरी प्रकरणानंतर संसदेत नवीन नियम, संसदेत येणाऱ्या व्यक्तींची बायोमेट्रिक तपासणी होणार। जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर, जरांगे पाटील उद्या रायगडावर शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन, 31 जानेवारीला जरांगे पाटील परिवाराची घेणार भेट। ठाकरे गटाच्या राज्य संघटकपदी राहुल चव्हाण यांची नियुक्ती, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं राहुल चव्हाणांची नियुक्ती। उद्या मवियाची बैठक, बैठकीला प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता, 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती। अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश, लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणांची पक्षबांधणी। मतदारसंख्येत पुणे जिल्हा नंबर 1 वर, पुणे जिल्ह्यात एकूण 81,27,000 नवमतदारांकडून नावनोंदणी। राज्य मागासवर्ग आयोग आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, मराठा सर्वेक्षणासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक होणार।
सुधारित महात्मा फुले जन आरोग्य योजना रखडली. विमा कंपनीसोबतच्या कराराच्या तांत्रिक अडचणींमुळे योजना रखडली. सिद्धिविनायक मंदिर परिसराचं सुशोभीकरण होणार. पालिकेकडून कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू. मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार बनवले जाणार. अटल सेतूला मुंबईकरांचा सर्वाधिक प्रतिसाद. 10 दिवसात 3 लाखाहून अधिक वाहनांचा अटल सेतूवरून प्रवास. राज्यात थंडी वाढण्याची शक्यता. किमान तापमानात घट झाल्यानं थंडी वाढण्याची शक्यता. राज्यात विविध ठिकाणी दाट धुक्याची चादर. ललित पाटील प्रकरणी डॉक्टर संजीव ठाकूरांवर कारवाईची परवानगी नाकारली. राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागानं नाकारली परवानगी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.